नमस्कार मंडळी अजितदादांचं निधन झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा नंबर लागतो की काय, अशा अनेक प्रश्न, अशा अनेक शंका बऱ्याच लोकांच्या मनात आहेत, सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात आहेत आणि तेच घडताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झालं, ते निधन नसून ते काय अपघात नसून तो घातपात आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली होती आणि त्यानंतर मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक न्यूज सुद्धा बघितलेल्या असेल. परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर अजितदादा पवार यांच्या पक्षाला गळती लागली. एकंदरीत जे काही नेते असतील त्यांच्यावरती आरोप झाले. यामध्ये नरहरी झिरवळकर असतील त्यांच्यावरती सुद्धा आरोप झाला होता. ते मेडिकलच्या कामामध्ये किंवा मेडिकलच्या जे काही करप्शनमध्ये त्यांचा जो काही पी असेल तो पकडला गेला होता आणि त्याच्यावरती केसेस सुद्धा दाखल झाल्या होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांचं सुद्धा आपण प्रकरण बघितले असेल. त्याचं वाल्मिक कराड यांच्यासोबत काही लिंक आहे. अशाच देखील काही मीडियाच्या माध्यमातून आपण बातम्या बघितलेल्या असल्या आणि त्या गोष्टी खऱ्या होत्या असं देखील बोलावं लागणार आहे. कारण तर संतोष देशमुख यांचं जे काही प्रकरण झालं ते आपण सर्वांनीच बघितलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र हळहळला सुद्धा होता, ते देखील आपण बघितलेलं आहे. आता त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं सुद्धा पद गेलेलं आहे. कारण तर माणिकराव कोकाटेंचं जे काही प्रकरण असेल आणि शेतकऱ्यांच्या विषयी त्यांची जी काही भाषा असेल ते आपण सगळ्यांनीच बघितलेलं असेल. त्या कारणाने माणिकराव कोकाटे यांचं सुद्धा पद गेलं, धनंजय मुंडे यांचं सुद्धा पद गेलं आणि नरहरी झिरवळकर यांचं पद जाता जाता थांबलं. आता त्यानंतर एकनाथ शिंदे यांची सुद्धा बारी आहे. एकनाथ शिंदे यांची जे काही संकटमोचन म्हणणारे जे काही नेते आहेत, म्हणजेच त्यांचं नाव गिरीश महाजन. गिरीश महाजन यांच्यावरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्या कारणाने त्या ठिकाणी एक महिला, एक कर्मचारी त्या ठिकाणी अग्रेसिव्ह झालेली होती, ते देखील बघितलेलं असेल. परंतु ते प्रकरण सुद्धा त्या ठिकाणी शिथिल झालं, ते दाबण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे जे काही कार्यकर्ते असतील, ते आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, यांचं देखील आपण काही दिवसापूर्वी प्रकरण बघितलेलं आहे. त्यांनी एका महिलेवरती त्या ठिकाणी हात घातला होता, त्या ठिकाणी त्या महिलेला मारहाण केलेली होती, डॉक्टरला मारहाण केलेली होती. हे प्रकरण आपण बघितलेले असेल. हे सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात येत असल्या आणि ज्या पद्धतीने हे राजकारण चाललेलं आहे, एकनाथ शिंदे यांची ताकद कुठे ना कुठेतरी कमी करणं गरजेचं असणार आहे. यामध्ये जे काही दिल्लीचे सूत्र असतील, अमित शहाचे सूत्र असतील, हे आपण बघितलेले असतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना किंवा भाजपला जर आपली ताकद वाढवायची असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांना जर आपली ताकद वाढवून ठेवायची असेल किंवा ती टिकवून ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे यांची ताकद कमी होणं अपेक्षित आहे. जर असं नाही झालं तर एकनाथ शिंदे हे परत जे काही मुख्यमंत्री फडणवीस असतील त्यांची जागा घेतील की काय किंवा मुख्यमंत्री होतील की काय अशी देखील शंका आहे. म्हणून त्या पद्धतीने आपण बघितले असेल, माहित्या बघितलेल्या असेल, न्यूज बघितलेल्या असेल. मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक वाक्य होतं, एकनाथ शिंदेच्या ज्या पद्धतीने राजकारणात आले, एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने शिवसेनेला सोडून आलेले आहेत, त्याच पद्धतीने अजितदादा पवार सुद्धा आपल्या काकाला सोडून आले होते आणि काकांना सोडून आल्यानंतर त्यांचं काही महानगरपालिकेच्या टायमाला त्या ठिकाणी खटकलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले होते की अजितदादा पवार हे काही दिवसात बोलणार नाहीत. ते कुठंतरी घडलेलं आहे आणि त्यानंतर आता अशी सुद्धा भीती आहे राजकीय दृष्टिकोनातून. राजकीय करिअर खराब होण्याच्या मार्गावरती आहे एकनाथ शिंदे साहेबाचं. याविषयी तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय श्री